आयोजनामागील तुमचा उद्देश आहे? नमस्कार नागपूरकर. पहिल्यांदा म्हणजे एक्झिम इंटिग्रेटेड क्लब हा सगळ्या लॉजिस्टिक सर्व्हिस प्रोव्हायडर, म्हणजे थोडक्यात एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट जो आपला आता वाढत चाललाय भारतातला विथ द एम ऑफ प्राईम मिनिस्टर 5 ट्रिलियन इकॉनॉमी, त्याच्यासाठी जे जे लॉजिस्टिक सर्व्हिस देतात त्या सगळ्यांना एकत्र आणणं हे आमचं काम आहे. एकत्र का आणायचं तर हे सगळं वेगवेगळे काम करतात आणि मग त्याचे फोर्स डिवाइड होते. जर का आपल्याला स्मूथ लॉजिस्टिक्स करायचं असेल तर पहिल्या वेगवेगळे चॅनल्स ती कडी पूर्ण एकत्र आणली पाहिजे. आणि त्याच्यासाठी 2016 पासून आम्ही पुण्यामध्ये कार्यरत आहोत, मुंबईमध्ये कार्यरत आहोत. नागपूरमधल्या लोकांनी लीड घेतला. मयांक यादव, कपिल कोसे इथले नागपूरच्या लॉजिस्टिक्स मधली लोक आहेत, शिपिंग लाईन आणि फॉरवर्डिंग मधली, त्यांनी लीड घेतला. गेल्या वर्षी नागपूरमधलं पहिलं झालं, यावर्षी ते दुसरं करायला सांगितलं. ह्याच्यामध्ये मेन एम आमचा असा आहे की आम्ही कस्टमचे रूल्स रेग्युलेशन, शिपिंग लाईनचे रूल रेग्युलेशन हे सगळे जे असतात ते पूर्ण इंडस्ट्रीपर्यंत पोहोचवतो. रूल एक डिफाईन करणं हे गव्हर्नमेंटचं काम आहे, पण तो अंडरस्टँड करून इंडस्ट्रीपर्यंत तो कसा इम्प्लिमेंट करायचा आहे, कसा वापरायचा आहे, कंप्लायन्स कसा करायचा आहे हे पोहोचवण्याचं काम आम्ही करतो एक्झिम इंटिग्रेटेड क्लब. आणि हा चॅरिटेबल ट्रस्ट आहे रजिस्टर, त्यामुळे हे सगळं भाग अंडर चॅरिटेबल ट्रस्टमध्ये होतं. आणि त्यामुळे हा सेकंड इव्हेंट आम्ही इथे ऑर्गनाईज करायचा ठरवला. बिईंग नागपूर ॲज अ 0 माईल लॉजिस्टिक्सचं सर्वात मोठं हब नागपूर होण्याची कपॅसिटी ठेवतं. पुढे जाऊन लॉजिस्टिक्सचं महत्व कंटिन्युअस वाढत चाललंय. आणि जसा सॉफ्टवेअरचा एरा झाला, आमचं पूर्ण सॉफ्टवेअरमध्ये सी फेस चेंज झाला, पुण्याचा पूर्ण फेस चेंज झाला, तसा माझ्या मते 2025 पासून 2030 पर्यंत नागपूरचा फेस चेंज होईल. आणि फेस चेंज करण्याचं मेजर असेल ते लॉजिस्टिक्स असेल. मग ते लॉजिस्टिक्समध्ये वेअरहाऊसिंग असू दे, 3PL 6PL वेगवेगळ्या व्हरायटी आहेत. तर तो खूप मोठा ऍडव्हान्टेज नागपूरला आहे. पण का आपण तयार आहोत का त्याला? तर हे तयार करण्याचं काम आम्ही करतो. सो वी शेअर नॉलेज विथ एंटायर नागपूर पीपल अबाउट इट. सर, हल्ली आयात आणि निर्यातची स्थिती कशी आहे? आयात आणि निर्यातची स्थिती ही भारताची अतिशय भक्कम झाली आहे. आपण सगळ्या फिगर जर का वाचल्या तर आपण 6 स्ट्रॉंगेस्ट इकॉनॉमी झालो आता जगातली. आणि निर्यातीचा आपला फोकस आहे. जर का तुम्ही एकदम बेसिकला गेलात तर पहिलं वाक्य आपलं वोकल टू लोकल. याचा अर्थ काय? ते आपण छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा एक्सपोर्ट करायला आपण मोठ्या प्रमाणात प्रमोशन देतोय. आणि तेच वोकल टू लोकलला, त्या लोकल माणसाला एक्सपोर्टचे रूल्स रेग्युलेशन सोपे करून सांगणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून आम्ही ह्या इंडस्ट्रीतले लोक एकत्र येऊन ते पूर्ण त्यांच्यापर्यंत नॉलेज कसं इम्पार्ट होईल याचा प्रयत्न करतोय. सर, या संदर्भातील जे धोरण आहे या क्षेत्रासाठी उपयुक्त आहेत का? की मध्यंतरी फार मोठं वाद निर्माण झालेलं होतं आयात आणि निर्यातच्या संदर्भामध्ये. सर, बरोबर आहे आपलं. मी हे वेगळ्या प्रकारे घेईन. त्रास सगळ्यांनाच झाला, पण कुठलाही चेंज जेव्हा होतो तेव्हा थोडंसं ऍडजस्ट करायला वेळ लागतो. इनफॅक्ट आता आपण बघितलं तर इम्पोर्ट हा पूर्वी 17 ते 18 दिवस क्लिअरन्सला लागायचा, तो ड्रास्टिकली टाइम कमी होऊन 1.5 दिवसावर आलाय. आणि गव्हर्नमेंटचं नवीन ECL ड्युटी पेमेंट जे झालंय त्याने तो 1 दिवसावर येईल किंवा 8 तासावर पण येऊ शकेल पुढे. गडकरी साहेबांनी जे रस्ते बांधलेत सगळीकडे त्याच्यामुळे ट्रान्सपोर्टेशनचा टाइम कमी झालाय, टर्नओव्हर टाइम भयंकर फास्ट झालाय. आणि थोडा त्रास पॉलिसी चेंज झाल्यावर पहिल्यांदा होतो. जेव्हा पब्लिकला कळतं की आपल्या ऍडव्हान्टेज मध्ये, तेव्हा ते कम्प्लिटली रिव्हर्स रिॲक्शन द्यायला सुरुवात करतात. आणि माझ्या मते ग्रोथ हा पॅरामीटर आहे. जर काय निगेटिव्ह असतं तर ग्रोथ नसते दिसली. आता पण 6वी इकॉनॉमी झाली म्हणजे ग्रोथ आहे. तिथे ग्रोथ आहे म्हणजे रूल्स बरोबर डायरेक्शनने चाललेत. थोडा वर्ग मध्ये ऍडजस्ट होतो. आता फॉर एक्झाम्पल राईस बॅन झाला मध्ये एक्सपोर्टला, MEP आली काही गोष्टींना, बासमती राईसला थोडा राईसचा हॅम्पर झाला. पण शेवटी नेशन फर्स्ट ही जर का गव्हर्नमेंटची योजना असेल तर आपण पण त्याच नेशनचा पार्ट आहोत. सो आपल्याला सपोर्ट करायला लागणार अशा गोष्टींना. सर, यामध्ये आणखी काय तुम्हाला असं वाटते आयात निर्याती धोरणाच्या संदर्भात काय तुमच्या काही मागण्या आहेत का? काही सुधारणा करणं गरजेचं असतं मला वाटतं? एक्झिम इंटिग्रेटेड क्लब कडनं मी एक सांगेन की ऍग्रिकल्चरल एक्सपोर्ट हा जो फोकस एरिया आहे त्याच्यावरती भरपूर काम करायची गरज आहे. अजूनही आपण म्हणतो तसं वेअरहाऊसिंग लॉजिस्टिक्स आपण पूर्णपणे सर्व्हिस देऊ शकत नाहीये. ऍज अ गव्हर्नमेंट म्हणा, ऍज अ प्रोफेशनल म्हणा किंवा ऍज अ लॉजिस्टिक इंडस्ट्री. म्हणजे नागपूरचं सोपं एक्झाम्पल द्यायचं झालं तर अजूनही इथनं निघालेल्या रेल्वेचं टायमिंग हे रेल्वेच्या हातात नाहीये किंवा एक्सपोर्टरच्या हातात नाहीये. आज ऍज अ एक्सपोर्टर किंवा लॉजिस्टिक सर्व्हिस प्रोव्हायडर मी हे नाही सांगू शकत की माझी दर बुधवारी ट्रेन निघेल आणि दर गुरुवारी मुंबईला सकाळी टच होईल. तर त्याच्यावरती भयंकर वर्किंग करायची गरज आहे. आणि इंटिग्रेटेडचा अर्थच हा आहे की सगळ्यांनी एकत्र आहे आणि त्याच्यावर वर्किंग करा. ज्या दिवशी एक्सपोर्टरला हा कॉन्फिडन्स येईल की बुधवारी 4 वाजता मला माल इथनं पाठवायचा आहे,
जो रात्री 1 वाजता ट्रेनमध्ये लोड होईल आणि सकाळी गुरुवारी मुंबईला असेल आणि शुक्रवारी वेसलवरती असेल. तुम्हीच विचार करा, त्याचे जर का 15 दिवस वाचले तर त्याची इन्व्हेस्टमेंट वाचली, त्याचे पैसे लवकर आले, शिपवर लवकर गेला. ह्याच्यावरती फोकस करायची गरज आहे. आणि हे फक्त नागपूरसाठी नाही, हे सगळ्या आयसीडीला लागू होतं. तर हे अनइंटरप्टेड कसं होईल, ह्याला टाइम बाउंड कसं करता येईल, ह्याच्यावरती सगळ्यांनी एकत्र ब्रेनस्टॉर्मिंग करून सेंटरकडनं हा चेंज करायची गरज आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही अवेअरनेस क्रिएट करतो वेगवेगळ्या प्रकारे. दुसरं एक्झाम्पल द्यायचं झालं तर एअरफ्रेट. इथनं मुंबईला एअरफ्रेट जात आहे, अजूनही एअरफ्रेट मुंबईला जात आहे. मुंबई इथनं लांब आहे, जेव्हा की हैदराबाद जवळ पडतंय. हैदराबाद 6 तासावर आहे, मुंबईला जायला 10 ते 12 तास लागतात. दिवसा गेलं तर 14 तास पण लागू शकतात ट्रॅफिकमुळे. हैदराबादला तेवढ्याच फ्लाईट्स आहेत. मग इथनं हैदराबादला रेग्युलर सीबीटी का नाही सुरू होते? सीबीटी म्हणजे कस्टम बॉन्ड नेटवर्क, गुड्स नागपूरमध्ये क्लिअर होतील आणि तिकडे जातील. आणि नागपूरच्याच लोकांचा बिझनेस वाढणार आहे. नागपूरच्याच कस्टम ब्रोकर, ट्रान्सपोर्टर यांचा बिझनेस वाढेल. नागपूरच्याच लोकांना हैदराबादमधनं एअरलिफ्ट करून कार्गो पाठवता येईल आणि कॉस्ट पण रिडक्शन मिळेल. जिथे 6 तास लागतात आणि 14 तास गाडीला लागतात, कॉस्ट रिडक्शन मिळेल. तर ह्याच्यावरती वर्किंग करून हे सगळ्यांमध्ये अवेअरनेस क्रिएट करायची गरज आहे. त्याच्यावरती आम्ही अभ्यास करून हा अवेअरनेस क्रिएट करतो. या संदर्भातच इथे गेट टुगेदर आहे. या संदर्भातच गेट टुगेदर आहे. आपले नागपूरचे कमिशनर ह्या गेट टुगेदरला ग्रेस करणार आहेत. विदर्भ इंडस्ट्रीतनं लोक येतात, बुटीबोरीमधनं येतात. आमच्या नागपूर कस्टम असोसिएशनचे सगळे रिप्रेझेंटेटिव्ह इथे येतील आणि ह्याच्यावरती एक थोडं ब्रेनस्टॉर्मिंग होतं. हे नेटवर्कच्या मागे मेन मिनिंग असं आहे की हे सगळे जे लॉजिस्टिक सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत, हे सगळे कुठे ना कुठेतरी या सर्व्हिस प्रोव्हायडरमध्ये एक रोल प्ले करत असतात. ते एकत्र आले आणि त्यांनी पुटअप केलं गव्हर्नमेंटकडे की आम्हाला ही रिक्वायरमेंट आहे, तर त्याच्यावरती वर्किंग सुरू होईल. पण हे पुटअप झालंय का? तर नसेल झालं तर आपण सुरू करूयात करायला. मेन एन तोच आहे, प्रत्येक नेटवर्किंग मधनं एक काहीतरी मेसेज गेला पाहिजे. आणि ऍज अ एक्झिम आमचा एक सोशल मेसेज पण असतो. आम्ही प्रत्येक आमच्या इव्हेंटला प्लास्टिक बॅग वापरू नका ह्याच्यावरती फोकस करतो. तुम्ही बघितलं असेल तर आता कस्टमने सुद्धा EPR ची पॉलिसी आणली आहे. म्हणजे ज्याला पण प्लास्टिक इम्पोर्ट करायचंय, रॅप का असेना, तर त्याने तो डिस्ट्रॉय कसं करणार ह्याचं अंडरटेकिंग द्यायचं आणि मगच त्याला प्लास्टिक रॅप इम्पोर्ट क्लिअरन्स करता येतो. हे कंपल्सरी झालंय. पण ते लिगल टर्मवरच पेंडिंग ठेवायचं आहे का नाही, तर आपल्याला ते आपल्या DNA मध्ये बदलायचं आहे. म्हणून आम्ही सगळ्यांना बॅग्स वाटतो दर इव्हेंटला आणि त्याच्यावर लिहून पाठवतो की वेस्टेज कमी करा. या इव्हेंटला आम्ही नागपूरमध्ये यावर्षी तो स्लोगन करतोय. दरवर्षी एक स्लोगन असतो, सेव्ह द अर्थ किंवा सस्टेनेबिलिटीलाच आम्ही सपोर्ट करतो. यावर्षी आमचा आहे की प्लास्टिक बॅग वापरू नका आणि झिरो वेस्ट कडे कसं जाता येईल इकडे बघा. कुठलंही झिरो वेस्ट एक कॉस्ट सेव्हिंग असतं. एक्सपोर्ट और इंपोर्ट के संदर्भ में आप क्या बताओगे? इस संदर्भ में आपकी तरफ से क्या पहल की गई है? देखिए कैसा है, एक्सपोर्ट इंपोर्ट विदर्भ में बढ़ना चाहिए, गडकरी जी बहुत दिनों से बोल रहे हैं. तो इस पहल में विदर्भ इंडस्ट्रीज एसोसिएशन और बुटीबोरी मैन्युफैक्चरिंग एसोसिएशन दोनों ने काफी कोशिश की. लेकिन जब हम कोशिश कर रहे थे तब हमें रियलाइज हुआ कि एक कोई चैनल नहीं है जहां पर सबको इंटीग्रेट किया जाए. तो मैं जब पुणे में मेरे गुड्स एक्सपोर्ट करने जाता था तो तब मेरी मुलाकात आनंद जी से हुई और उन्होंने इस क्लब के बारे में बताया. तब हमने उनसे रिक्वेस्ट करी कि क्यों ना इसकी एक्टिविटीज नागपुर में बढ़ाई जाए, क्योंकि विदर्भ एक लॉजिस्टिक के मान से आफ्टर GST एक सेंट्रलाइज लोकेशन हो चुका है और सारे वेयर हाउसिंग नागपुर के इन एंड अराउंड खुल रहे हैं. गडकरी जी बहुत कोशिश कर रहे हैं. अपने यहाँ 2 पोर्ट हो चुके हैं, तीसरा पोर्ट अभी ऑलरेडी डेवलपमेंट में है. अपने यहाँ से एयर कार्गो एक्सपोर्ट की भी बहुत बड़ी पहल हो चुकी है. मिहान एक्सपोर्ट के लिए बनाया गया पूरा इंटीग्रेटेड हब है. उसके बावजूद अपने एक्सपोर्ट में बहुत ज्यादा प्रॉब्लम्स जा रहे हैं, लॉजिस्टिक के, कम्युनिकेशंस के, इंटीग्रेशंस के. तो उसकी पहल लेके विदर्भ इंडस्ट्रीज एसोसिएशन, बुटीबोरी मैन्युफैक्चरिंग एसोसिएशन ने इस बार एक्जिम के साथ आज MOU साइन करने जा रहे हैं हम, ताकि हमारे मेंबर्स जो एसोसिएशन में हैं और नागपुर के बाकी भी व्यापारी, उनको डायरेक्टली इनसे फायदा हो सके. इन टर्म्स ऑफ ट्रेनिंग बोलो, डॉक्यूमेंटेशन बोलो, प्रॉब्लम सॉल्विंग बोलो और बाकी फैसिलिटी भी बोलो. क्यों ना मुंबई तक डिस्ट्रिक्ट रहना. जैसे आनंद जी ने बताया कि अपन हैदराबाद को भी एक अच्छा अल्टरनेटिव ढूंढ सकते हैं. हैदराबाद इज वेरी फॉरवर्डली पुशिंग और अभी लकीली फडणवीस जी ने अनाउंस किया है समृद्धि जैसा ही हाईवे वो गोवा तक बनाने जा रहे हैं, जो 8 घंटे में गोवा टच करेगा. गोवा में जो अभी मोपा करके नया उनका इंटरनेशनल एयरपोर्ट बना है, दैट इज कंप्लीटली फोकसिंग ऑन एक्सपोर्ट ऑफ द फ्रेश गुड्स एंड ऑल्सो अदर इंटीग्रेटेड सर्विसेज. तो अपन कंपटीशन में अब JNPT और मुंबई एयरपोर्ट के अलावा गोवा और हैदराबाद एयरपोर्ट को भी यूज सकते हैं. तो ज्यादा कंपटीशन, अच्छे रेट्स मिलेंगे तो अपने यहाँ भी एक्सपोर्ट बढ़ेगा. सर MOU अभी आप साइन कर रहे थे, उसका वाकई में जो यहाँ के जो आर्य जो पदाधिकारी हैं उनको वाकई में उसका लाभ मिलेगा? सर MOU हम इसलिए साइन कर रहे हैं कि हम ये चाहते हैं कि एक मेक को एटलीस्ट सपोर्ट किया जाए.
एमओयू में कहीं फाइनेंशियल टर्म्स डिक्लेयर्ड नहीं है। हम चाहते हैं जितने हमारे मेंबर्स हैं, उसके अलावा यहाँ के जितने, जैसे आपने बोला पदाधिकारी है, जो इंटीग्रेटेड पार्ट बनना चाहते हैं इस पूरे एक्सपोर्ट को, नागपुर के एक्सपोर्ट को नंबर 1 बनाने के लिए, उनको एक ट्रेनिंग मिले, उनको बहुत सारी चीजें पता चले। एक बहुत सुंदर चीज होती है कि गवर्नमेंट एक ड्राफ्ट करते हैं, जीआर निकलता है, उसको पेपर पे बहुत अच्छी तरह लिखा जाता है, लेकिन उसको समझते समझते ना आदमी 2-3 साल पार करता है, उसके बाद नया जीआर आ जाता है। ये काम अब इंटीग्रेटेड से हम पूछ सकते हैं कि भैया ये जीआर है, इसको हम सिंपल भाषा में हमें समझा दो। वो डे इन डे आउट कर रहे हैं, तो वो हमको एक समराइज करके सिंपल भाषा में समझा देंगे। तो यहाँ के अधिकारी बोलो या यहाँ के बिजनेसमैन बोलो, और हम एसोसिएशन लेवल पे भी उसको फिर बढ़ावा दे सकते हैं और पुश कर सकते हैं। सर, यहाँ के जो एग्रीकल्चर जो प्रोडक्ट है वो एक्सपोर्ट नहीं हो पा रहे, किसानों को दाम नहीं मिलता है, किसान आत्महत्या करते हो, तो इस संदर्भ में आप कुछ पहल करोगे? एग्जैक्टली वो हमारा प्राइमरी फोकस है। हमारा प्राइमरी फोकस ही एग्रीकल्चर गुड्स है। हम चाहते हैं कि यहाँ एग्रीकल्चर गुड्स को वेस्टेज की बजाय प्रोसेसिंग इंडस्ट्री में कन्वर्ट किया जाए और उस प्रोसेस हुए हुए फूड्स को हम वर्ल्ड वाइड एक्सपोर्ट किया जाए। उसी पहल के तहत हमने आमलामृत से, जो कंपनी है वर्धा में, जो किसानों से आंवला लेके प्रोसेस करके देती है, उसका वर्ल्ड वाइड हमने टाई अप किया है। इसी तरह बाकी भी जो फूड प्रोसेसिंग यहाँ की, अदर देन जो अपने यहाँ चावल सबसे ज्यादा एक्सपोर्ट होता है, दाल एक्सपोर्ट होती है, उसके अलावा जो बाकी के फ्रेश प्रोड्यूस है, जिसके कारण जो पेरिशेबल फूड प्रोड्यूस बोलते हैं अपन, उनको कैसे प्रोसेस करके इंटीग्रेट करके एक्सपोर्ट में बढ़ावा दिया जाए, वो तो हमारा प्राइमरी एम है उसके अंदर। सर, एक्सपोर्ट तो बहुत अच्छी चीज है, किसानों को तो दाम मिलेंगे, पर जो इंडिया की जो मार्केट है वो स्टेबल रहना चाहिए, क्योंकि उनके भी दाम नहीं बढ़ना चाहिए। तो इसके लिए कुछ बीच का वे निकलेगा? बीच का वे निकल रहा है। गवर्नमेंट हर टाइम पे इंटरफेयर करती है। जैसे अभी पैच पे एक्सपोर्ट रुक गया है, गेहूं एक्सपोर्ट बैन है इंडिया से, चावल के लिए ड्यूटी बढ़ा दी गई है। इस तरह की जो गवर्नमेंट पहल करती है उससे काफी प्राइस कंट्रोल होता है, लेकिन ये ना एक बहुत डेलिकेट बैलेंस है। आप एक तरफ बोलते हो कि हम अपने डोमेस्टिक रेट्स बढ़ने नहीं चाहिए, इसलिए हम एक्सपोर्ट रोकेंगे, एट द सेम टाइम फिर किसानों को 2 रुपए किलो रेट मिलता है तो किसान आत्महत्या करता है। तो ये बैलेंस कहीं ना कहीं लाना पड़ेगा। तो वो बैलेंस फूड प्रोसेसिंग से आएगा। आप फ्रेश का एक्सपोर्ट को कम कर दीजिए, जो जाकि डेली आदमी को स्टेपल फूड मिलते रहे, लेकिन प्रोसेस करके अगर स्टोरेज करके आपके पास एक्सेस जमा होता है, तब आप उसको एक्सपोर्ट की परमिशन दे दीजिए, जिसको वो कहते हैं सरप्लस एक्सपोर्ट करना। अगर अपने पास सरप्लस जमा होता है तो उसे अपन एक्सपोर्ट करने के लिए अच्छी तरह एक्सपोर्ट कर सकते हैं। और उसकी डिमांड बढ़ी है, स्पेशली आफ्टर कोरोना, क्योंकि बहुत सारी यूरोपियन कंट्रीज और वेस्टर्न कंट्रीज अल्टरनेट, चाइना अल्टरनेट करके उनकी एक मुहिम चल रही है कि चाइना को क्या अल्टरनेट हो सकता है। तो अल्टरनेट ढूंढने के लिए वो लोग इंडिया की तरफ काफी अच्छी आशाओं से देख रहे हैं। और उसमें ना एग्रीकल्चर के अलावा भी इलेक्ट्रॉनिक्स और बाकी गुड्स भी जो है, जैसे अपना मिनरल रिच एरिया है अपना, और अपने यहाँ से काफी मिनरल एक्सपोर्ट होता है, तो अपन उस पर भी काफी जोर दे सकते हैं। एक्सपोर्ट में मुझे जो लगता है, मेरा एंगल बहुत अलग है। मैं चाहता हूं कोई भी प्रोड्यूसर या कोई भी मैन्युफैक्चरर या कोई भी सप्लायर एक कांस्टेंट बायर चाहता है। अगर आपको कांस्टेंट मिलता रहे, भले ही वो रेट एक फिक्स रेट हो, ज्यादा हो कम ज्यादा हो, उससे उसको इतना फर्क नहीं पड़ता। उसको 365 दिन बायर चाहिए। अगर उसको कंटिन्यूस बायर मिल रहा है, कंटिन्यूस एक रेट पे देने वाला बायर मिल रहा है, तो प्रोड्यूसर में अपने आप को स्टेबल कर सकता है और ग्रोथ कर सकता है। एक्सपोर्ट ओपन होने से क्या हो जाता है, जो डोमेस्टिक अपना ऑफ सीजन होता है, वो एक्सपोर्ट में उनका प्राइम सीजन होता है। तो जो अपना ऑफ सीजन डोमेस्टिक का है, वो प्राइम सीजन में बैलेंस करके यहाँ के जो छोटे छोटे उद्योग है, वो उद्योग अपने आप को सर्वाइव कर पाएंगे। तो जो ऑफ सीजन सिंड्रोम ये बहुत लोगों को फेस होता है, वो ऑफ सीजन सिंड्रोम फेस नहीं होगा। उसके अलावा जो सरप्लस प्रोडक्शन अपने यहाँ है, फिर वो एग्रीकल्चर के अलावा बाकी चीजों में भी हो, मेटल, प्लास्टिक, वुड्स, क्राफ्ट, अपने यहाँ तो अगरबत्ती भी एक्सपोर्ट होती है, आप लोगों को पता है। अपने यहाँ भी फॉरेस्ट गुड्स को काफी एक्सपोर्ट किया जा रहा है। इन चीजों में भी जो सरप्लस हो रहा है, वो अपन अब तक के सरप्लस को कम भाव में बेच देते थे या फेंक देते थे या थ्रो अवे प्राइस पे जाता था, उसको अपन अब अच्छे दामों पे बेच पाएंगे। सम्मेलन के माध्यम से आप व्यापारियों को क्या संदेश देना चाहोगे? इस सम्मेलन से माध्यम से हम व्यापारियों को ये संदेश देना चाहेंगे कि एक्सपोर्ट से डरिए मत। एक्सपोर्ट लोगों को अभी भी डर लगता है, पहली बात। दूसरी बात क्या होता है कि कोई भी चीज डर तब लगता है जब समझती नहीं है। अगर अपने को समझे नहीं तो अपने को लगता है डर है। तो मेरा बोलना है कि आइए समझिए। हम एमओयू इसलिए कर रहे हैं विदर्भ इंडस्ट्रीज एसोसिएशन और बुटीबोरी मैन्युफैक्चरिंग एसोसिएशन दोनों, की हमारे पास जो जो व्यापारी आते हैं, जो हमसे सवाल पूछते हैं, वो आए हमसे 100 सवाल पूछे। अब हमारे पास में पहले लिमिटेड विदर्भ रिलेटेड नॉलेज था, अब हमारे पास में इंडिया वाइड पूरा नॉलेज हो गया है। तो हम उनके एक्सपोर्ट के ही नहीं, इंपोर्ट के भी काफी प्रॉब्लम सॉल्व कर सकते हैं। जैसे इंपोर्ट में अपने यहाँ काफी मशीनरीज इंपोर्ट होती है, अपने यहाँ बाकी चीजें भी रॉ मटेरियल में इंपोर्ट होता है, जिसमें बहुत बार कस्टम क्लियरेंस में अटक जाते हैं। गलत HSN कोड भर दिया, कुछ नॉलेज नहीं रहा तो गलत एंट्री, एक पॉइंट इधर उधर हो गया, उसके कारण काफी हरासमेंट होती है।
वो रोकने के लिए हम इसको इंटीग्रेटेड प्लेटफॉर्म बना रहे हैं, ताकि अगर कहीं गुजरात के पोर्ट में कोई अपना माल अटक गया या चेन्नई में अटक गया तो भी अपने को उसके सॉल्यूशन मिल सके ये नेटवर्क के थ्रू। तो ये हम व्यापारियों लोगों को बोल रहे हैं कि आइए हाथ जो अपन एक में से हाथ मिला के आगे बढ़ते हैं और एक्सपोर्ट नागपुर को एक एक्सपोर्ट हब बनाते हैं, जो कि अपना एक बहुत सालों से डील है।